विषयी बोलू. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की उधारी देताना पहिली गोष्ट, उधारी कोणाला द्यावी. एक, ज्याच्याविषयी किंवा ज्याच्या आर्थिक धोरणांविषयी तुम्हाला कल्पना आहे अशा आणि अशाच माणसाला उधारी द्या, की ज्याचे सगळे व्यवहार तुम्हाला व्यवस्थित नीट माहिती आहेत. याच्याकडे पैसे येताना कुठून येतात, कधी येतात, कुठल्या वेळेला येतात. आणि याही सगळ्यापेक्षा पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी त्याच्याकडे रेग्युलरली पैसे येत असले, काही छोट्याशा गोष्टीमुळे त्याला उधारीची गरज पडत असेल, तर त्याची ती नियत आहे का की ते पैसे तो तुम्हाला परत देईल. आता तुम्ही मला म्हणणार की एखादं भांडं आहे ते गरम आहे का गार आहे हे कसं कळणार, त्याला हात लावल्याशिवाय त्याचा चटका खाल्ल्याशिवाय तर समजत नाहीत ना त्या गोष्टी. मग अशा वेळेस आपण काय करतो, हलकंसं एखाद्या बोटाने किंवा असं असं करून बघतो ना की ते तापलं आहे का नाही आहे का. किंवा काही इंडिकेटर असतात, एखादी जर आपण इस्त्री आहे ती आपण कपड्यांना इस्त्री करताना पूर्वी असे काही रेड लाईट लागली, ग्रीन लाईट लागली, जी आत्ताच्या काळामध्ये लागते, तर असं पूर्वी नसायचं. लोक हाताने असं चेक करून बघायचे की गरम झाली आहे का. मग असे आजच्या काळात सुद्धा काही इंडिकेटर असतात की एखाद्या माणसाला जर तुम्हाला उधारी द्यायची आहे तर बाबा त्याचे इंडिकेटर काय आहे, तर त्याच्या आजूबाजूचे अजून नातेवाईक किंवा असे कोण लोक आहेत की ज्यांना त्याने ऑलरेडी उधारी मागितलेली आहे, पण त्यांची उधारी त्याने किती वेळाने परत केली, खरंच परत केली का हा माणूस उधारी घेतल्यानंतर कारणं सांगतो. असे सगळ्या प्रकारचे आजूबाजूचे इंडिकेटर पहिल्यांदा चेक करा. हे सगळं चेक झाल्यानंतर आता त्याला जर सगळ्यात तुम्ही पहिल्यांदा उधारी देताय, सगळ्यात पहिला व्यवहार त्याच्याबरोबर करताय, तर त्याला पैसे देताना असे पैसे द्या की जे पैसे दिल्याने तुम्हाला किंवा तुमच्या महिन्याच्या बजेटवर कसलाही परिणाम होणार नाही आहे, काहीही फरक पडणार नाही. समजा त्याने तुम्हाला 5,000 रुपयाची उधारी मागितली आहे किंवा 10,000 रुपयाची उधारी मागितली आहे आणि तुमचा पगार हा 25,000 रुपये, तर 25,000 जर 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये जर तुम्ही त्याला उधार म्हणून दिले तर तुम्ही तुमचं घर कसं चालवणार, तुमचे EMI, तुमच्या सगळ्या महिनाभराचा खर्च, ह्याचं काय. तर जर समजा 25,000 रुपये तुमची जर इन्कम असेल तर तुम्ही कमीत कमी एक 500 रुपये 1,000 रुपयापर्यंत तुम्ही उधारी देऊ शकता. याच्यापेक्षा जास्त उधारी कधीही देऊ नका. एवढे पैसे तुम्हाला बेअरेबल असू शकतात. किंवा थोडक्यात असं गणित लावा, किती पैसे मला बेअरेबल आहेत जे गेल्याने मला काही फरक नाही पडणार आहे. हां, आता हे झाल्यानंतर तो माणूस ती 500 रुपये किंवा 1,000 रुपयाची काही घेतलेली उधारी आहे ती तुम्हाला परत कधी करणार आहे. भले पैसे छोटे आहेत पण त्याच्या वेळेचं गणित लावा की ते पैसे तुम्हाला परत कधी होणार आहेत. आज होणार आहेत, उद्या होणार आहेत, 1 वर्षांनी देणार आहेस, किती काळासाठी त्या माणसाकडे पैसे अडकणार आहेत. तर ह्या सगळ्या आता कधी कधी असं असतं की थोडीशी जर मोठी अमाऊंट असेल, समजा एखाद्याला आपण 1,00,000 रुपये उधार देतोय आणि जर समजा तो आपल्याला 2 वर्षांनी देणार असेल तर 1,00,000 रुपयाचं बँकेत ठेवल्याने 6% तसे 6,000 रुपये होतात, 2 वर्षाचे 12,000 रुपये होतात. तर हे 12,000 रुपये सोडून द्यायचे का किंवा 1,00,000 रुपये अडकून ठेवायचे का, असा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात उधारी देता त्यावेळेस पडतो. पण असंच 500,000 500,000 करत दरवेळेस एखाद्या माणसाची जर उधारी 1,00,000पर्यंत पोचलेली असेल तर त्याच्याकडनं व्याज घेतल्याशिवाय त्याला सोडू नका. अगदी खरं सांगतो, त्याच्याकडून व्याज घ्या म्हणजे घ्या, वर पैसे त्याच्याकडनं मागून भांडून काढून घ्या, कसेही घ्या, पण व्याज घेतल्याशिवाय त्याला सोडू नको. कारण एवढा मोठा पैसा तुमचा इतक्या वेळासाठी अडकून पडलेला असतो. त्यातली आपण काय म्हणतो, जाऊ दे कसे बसे का होईना, हळूहळू करून मी त्याच्याकडनं काढून घेतले, आले तेवढंच नशीब. आले तेवढं नशीब नाही, तुमच्या गेलेल्या वेळेचं काय, त्याच्या किमतीचं काय, ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजलंच पाहिजे. वेळेची किंमत ही कळलीच पाहिजे उधारी देताना. तर त्या माणसाकडनं त्या वेळेचे पैसे सुद्धा वसूल करून घ्या, सोडू नका त्याला. हे झाले उधारी देतानाची घ्यायची काळजी किंवा देताना आपण काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, काय नियम लावले पाहिजे. आता जर तुमच्यावर उधारी घ्यायची वेळ आलीच असेल, शक्यतो तर न येण्यासाठी प्रयत्न करा, पण जर उधारी घ्यायची वेळ आलीच असेल तर एक पहिली गोष्ट, कोणाकडनं उधार घ्यायचं आणि ते किती वेळात परत करायचं. एक,
अगदी आपल्या सगळ्यात जवळ कोण असतं उधार मागण्यासाठी? कधी-कधी काही लोकं असं असतात, की घरातल्यांना, नातेवाईकांना त्यांना उधार मागायचं नसतं आणि मित्रांमध्ये किंवा असं थोडे ते कम्फर्टेबल असतात. सो ते सगळ्यात पहिल्यांदा प्रिफर करतात, की मित्रांकडून आपण उधारी घेऊयात. एखाद्या आता काय पद्धतीच्या, कुठल्या पद्धतीच्या मित्राला तुम्ही उधारी मागता? साधी गोष्ट आहे, की ज्याच्याकडे तुम्हाला पैसे दिसतायत, की त्याच्याकडे रेग्युलरली पैसे येतात किंवा काही एक्स्ट्राचे पैसे असतात, अशा माणसाला तुम्ही उधारी मागता. तर उधारी मागताना नेहमी तो देणारा जो मित्र आहे हा जेन्युइन आहे का? तो एका चांगल्या हेतूने तुम्हाला ती मदत करतोय का? त्याच्या बदल्यात तो काही अपेक्षा ठेवतोय का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. उधारी घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करायचा? कारण की एखाद्या माणसाच्या मनात काय आहे, म्हणजे तो 1,00,000 रुपये जर समजा तुम्हाला उधार देत असेल आणि त्याच्या बदल्यात तर त्याच्याहीपेक्षा जास्त व्हॅल्यूची गोष्ट जर तुमच्याकडनं त्याला अपेक्षित असेल, तर अशा माणसाकडनं घेऊ नका उधारी. म्हणजे त्याचा जर तुमच्या थार नावाच्या कारवर डोळा आहे, की बाबा नाहीच याने उधारी दिली तर मी याची थार ओढून घेऊन जाईल. अरे तुमची 5,00,000ची थार 1,00,000 रुपयाच्या उधारीसाठी तुम्ही त्याला देणार का? तर ह्या अशा माइंडसेटचा जर माणूस असेल किंवा अशा विचारांचा जर माणूस असेल, बेरका हेतू असणारा, तर अशा माणसाकडनं कधीही उधारी घेऊ नका. साधा सिंपल ज्याच्याबरोबर तुमचा आर्थिक डिस्कशन्स होतात, ज्याला तुमच्या पगाराविषयी माहिती आहे, ज्याला तुमच्या इन्कमविषयी कल्पना आहे, की याच्याकडे केव्हा पैसे असतात केव्हा नसतात, जो तुम्हाला समजून घेऊ शकतो, जो तुम्हाला मदत म्हणून पैसे देईल, अशा आणि अशाच माणसाकडून उधारी घ्या. आणि आणखी एक गोष्ट, उधारी घेताना कमीत कमी माणसांकडून उधारी घ्या. म्हणजे जर समजा तुम्हाला 1,00,000 रुपयाची गरज आहे, तर 1,00,000 रुपये कोणाकडनं 5,000, कोणाकडनं 10,000, कोणाकडनं 50,000 असं करू नका. कारण काय, एकाच वेळेस अनेक लोकांचं मानसिक त्रास किंवा मानसिक बर्डन तुमच्यावर येऊ शकतं, की प्रत्येकजण जर तुम्हाला फोन करून जर नाही तुम्हाला देता आली आणि प्रत्येकजण जर फोन करून तुम्हाला त्रास देतोय किंवा उधारी मागतोय, किती लोकांना काय काय पद्धतीचं उत्तर देणार तुम्ही? प्रत्येकाला जर काहीतरी खोटं खोटं उत्तर देत राहिला, कधी ना कधी 4 लोक एकमेकांसमोर येतात. बरं, प्रत्येकाला दिलेलं खोटं उत्तर काय हे तुम्हाला आठवत नाही. मग या सगळ्यापेक्षा, या सगळ्या झंझटीमध्ये किंवा स्वतःचा विश्वास लोकांमधला घालवण्यापेक्षा तुम्ही सरळ बेटर एक गोष्ट करा, की एकाच माणसाकडनं उधारी घ्या. जेवढी लागेल तेवढीच उधारी घ्या, जितकी तुम्हाला गरज आहे. आणि उधारी घेताना बेसिक गरजांसाठी उधारी घ्या. चैनीच्या गोष्टींसाठी शक्यतो उधारी घेऊ नका. चैनीच्या गोष्टींसाठी कोणाकडेच नाही, मित्रांकडे नाही, नातेवाईकांकडे नाही किंवा बँकेकडे सुद्धा नाही. चैनीची गोष्ट ही नेहमीच स्वतःच्या सेविंग्समधून खरेदी करा, त्यावेळेसच ती चैन असते. उधारीचे पैसे घेऊन, क्रेडिट कार्डचे पैसे घेऊन, बँकेचं लोन घेऊन चैन करणं, मला सांगा ना, एखाद्या गाडीवर जी तुम्हाला फेरारीसारखी बूम चालवायची, अगदी छान त्या ड्राईव्हची मजा घ्यायची आहे, आणि त्या गाडीमध्ये जर मी माल भरला, जो की ट्रकमध्ये भरला जातो, माल वाहूसारखं जर त्या गाडीला आपण बनवलं, तर त्या गाडीला ड्रायव्हिंगची मजा येईल का हो? तुम्हाला एक ट्रक चालवल्याचंच फिलिंग येईल, तुम्हाला एक लोड ओढल्याचंच फिलिंग येईल. त्यामुळे चैन ही नेहमी ही सेविंगच्या पैशातून करा, जी काय मजा करायची असेल ती, उधारीच्या पैशातून नाही. हां, आता हे झालं उधारी घेताना काय काय पद्धतीच्या लोकांकडून किंवा कशा पद्धतीने घ्यायची. उधारी त्या लोकांकडनं घेतल्यानंतर परत द्यायचे नियम काय? परत देताना जी वेळ सांगितलेली असेल तुम्ही, त्या वेळेत जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल, आणि याच्या पॉसिबिलिटीज आधीच तुम्हाला समजतात, की बाबा मला 5 तारीख सांगितली आहे, नाही जमत आहे 5 तारखेला, 1 तारखेला त्या माणसाला फोन करून सांगा मला 5 तारखेला नाही जमत आहे, मला 10 तारखेला जमेल, आणि त्या 10 तारखेला त्याला उधारी त्याची परत करा. किंवा उधारी घेताना जर अमाऊंट थोडीशी मोठी असेल, लाखभर रुपये आपण पकडूयात, मोठी असेल, तर जसं आपण बँकेकडला हप्ते बांधून घेतो तसं त्याला सांगा. हा व्यवहार म्हणजे उधार घेतानाच ही गोष्ट क्लिअर करा, की मी तुला पैसे परत देणार आहे. कारण नंतर आत्ता 10 घेऊन जा, उद्या 5 घेऊन जा, असं त्याला त्याच्याच पैशांची भीक दिल्यासारखं करू नका. म्हणून उधार
परत देताना त्याला स्पष्ट क्लिअर भाषेमध्ये त्याच्याकडनं क्लिअर करून घ्या की मी तुला अशा टर्म्समध्ये पैसे देणार आहे. एक गठ्ठा पैसे देईल, दर महिन्याला 10,000 रुपये देईल, असे 10 महिन्यात 1,00,000 रुपये देईल. हे क्लिअर असलं पाहिजे, तरच उधारी घ्या, नाहीतर उधारी घेऊ नका त्याच्याकडनं. बघू, करू, देतो, सगळा मार्केटमधला ट्रस्ट घालवून बसणार, काही होणार नाही. तिसरी एक गोष्ट आहे, एकाच माणसाकडून किती वेळा उधारी घ्यावी. जर तुमचं खूपच घट्ट नातं आहे, खूपच चांगलं रिलेशन आहे आणि तुम्ही वेळच्या वेळी एखाद्या माणसाला उधारी परत करताय, तरीसुद्धा त्या माणसाकडून म्हणजे सारखी उधारी घेऊ नका. याने भलेही तुम्ही त्याला वेळेत परत करताय, ते तुमचं अगदी जवळचं रिलेशन आहे, सगळं खरं आहे, पण तुमचं जे एक सामाजिक क्रेडिट असतं ना, एक समाजामध्ये काहीतरी तुमचे एक मान सन्मान जो असतो ना, तो हळूहळू कुठेतरी त्या माणसामध्ये कमी व्हायला लागतो. किंवा तुमची जी कॅपॅसिटी असते, कॅपॅबिलिटी असते की हां, याचं हे असं आहे, याचं एक प्रोग्रेस ग्रोथ आहे, तर त्या माणसाच्या मनामध्ये तुमची जी दिसणारी प्रोग्रेस ग्रोथ आहे ना, ही कुठेतरी डाऊन जायला लागते. सारखी उधारी घेऊ नका. जे जमेल काही गोष्टी वापरायचं टाळा, काही गोष्टींची चैन टाळा, काही गोष्टी मागे ठेवा, पण सतत उधारी घेऊ नका. तर हे सगळं उधारीचं चक्र आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधून मला खात्री आहे की निश्चित तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालेलं असेल आणि या सगळ्यातून तुमची काहीतरी आर्थिक बाजू आणखी स्ट्रॉंग होईल, ग्रोथ होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.